1 किलो चिकन घेतलेलं आहे, जे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। यात आता गरम मसाला टाक, हळद टाकले, हे सर्व मॅग्नेट करून घेऊया। आणि 3 चमचे मसाला टाकलेला आहे, चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। आता हे सर्व आपण मिक्स करूया। हे बॅचलर स्पेशल आहे म्हणून झटपट करूया चिकन। आता हे मॅग्नेट करत ठेवूया 10 मिनिटं। चिकन मॅग्नेट होते तोपर्यंत आपण हे खोबरं असं पातळ कापून घेतलेलं आहे। 1 वाटी खोबरं आहे आणि इथे 2 लसूण आहेत। आता इथे कढई गरम करायला ठेवलं मी, त्याच्यात हे आपण खोबरं पूर्ण भाजून घेऊया। हे भाजून आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत। जर तुमच्या ते मिक्सर नसेल तर ही अशी छन्नी आहे, त्यांनी ग्रेट करून घेऊन मग बारीक करूया। खोबरं असं आपण भाजून घेतलेलं आहे, हे थंड झाल्यावर मिक्सरला बारीक वाटून घेऊया। आणि इथे थोडंसं आलं आहे, ते लसूणसोबत चेचून घेऊ। तर कढईत जवळजवळ 3 चमचे मी तेल तापत ठेवलेलं आहे, त्याच्यात आता लसूण आणि आलं टाकून घेऊया। आता हे बघा लसूण पण गोल्डन ब्राऊन झालेला आहे। याचे चिकन टाकून मिक्स करून घेऊ। आता हे पाणी न टाकता शिजवलं, लो गॅसवर चिकनला एवढं पाणी सुटलेलं आहे। आता ह्याच्यात आपण, आणि चिकन पण अर्ध शिजलं आहे, आता शिजून झालं की मग खोबरं टाकून घेऊया। इथे 1 बटाटा कट करून घेतला आहे, तो पण टाकून घेऊ, मिक्स करू। आता हे मिक्स केलेलं आहे, ह्याच्यावरती झाकण ठेवू आणि झाकणावरती पाणी टाकून देऊ। असं आता झाकणावरती पाणी ठेवलेलं आहे। आता हे असं 10 मिनिटं शिजून देऊया चिकन। 10 मिनिटं झालेले आहेत, चिकन बघूया आपलं। चिकन शिजलेलं आहे, ह्याच्यात आता चिकन मसाला टाकून घेऊया आणि कोथिंबीर टाकून घेऊ। तुम्हाला जर सुकं चिकन पाहिजे असेल तर हे तुम्ही असंच खाऊ शकता, किंवा पातळ पाहिजे असेल तर हे गरम पाणी वरती टाकून पातळ करू शकता।